अमरावतीमध्ये उन्हानं अक्षरशः कहर केलाय। अमरावतीचा पारा 46.8 अंश पार गेलाय। शहरात कूलर आणि एसी लावूनही नागरिकांना उन्हापासून या ठिकाणी सुटका मिळत नाहीये। त्यातच वाढत्या तापमानामुळे उष्माघात होण्याचा धोका सुद्धा अधिक जाणवतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये सूर्याचा प्रकोप अद्यापही चालू आहे। काल जर पाहिलं तर काल देशामध्ये सर्वात उच्चांक जो आहे तापमानाने गाठलेला होता। काल अमरावती जिल्ह्याचं तापमान 46.8 अंशावर होतं। मी सध्या अमरावतीच्या वेलकम पॉईंट परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर प्रचंड असा शुकशुकाट या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। आज सुद्धा अमरावतीचा जो पारा आहे 46च्या वरच आहे। त्यामुळं आज आणि उद्या जे आहे अमरावती जिल्ह्याचं तापमान जे आहे 45 आणि 46 दरम्यानच राहण्याची एकंदरीतच या ठिकाणी शक्यता आहे। आपल्यासोबत काही नागरिक आपण त्यांच्या नागरिकांशी सुद्धा बातचीत करू। आता काय सांगणार, तापमानाचा पारा आता 46.8 अंशावर काल गेलेला होता। तुम्ही आता उन्हात फिरताय। अमरावती जिल्ह्यात सध्या तापमानाचा असा विषय झालेला आहे की तापमान 46 अंशाच्या वर झालेलं आहे। मी माझ्या ऑफिसमध्ये जाताना एक प्रयोग करून बघितला। एक अंड घेतलं आणि ते अंड फरशीवर असं टाकून बघितलं तर 3 मिनिटात त्या अंड्याचं म्हणजे खाली जर तेल असतं तर ते तेलासहित त्याचं ऑमलेट झालं असतं, पण खाली तेल नसल्यामुळे त्याचं अक्षरशः पावडर झालेलं आहे। इतकी गरमी, इतकी उष्णतेची लाट ही अमरावतीमध्ये आहे। त्याच्यामुळे जेवण धकत नाही आहे, तहान खूप लागत आहे। कितीही जरी पाणी पिलं तरी तहान संपत नाही आहे, लघवीत जळजळ होत आहे आणि उष्माघाताचे प्रमाण हे अमरावती जिल्ह्यात खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे। वाढत्या तापमानाचा फटका जो नागरिकांना बसतो त्यामुळे अनेक लोकांना जे आहे या ठिकाणी उष्माघाताचा त्रास सुद्धा जाणवू लागलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।